श्रीगणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 32। काल ज्यावेळेला आपण कालचं प्रवचन समाप्त झालं त्यावेळेला व्यासमुनी श्रीकृष्णांना त्यांच्या तळपायाला लागलेला बाण आणि त्या वृक्षाखाली बुंध्याला टेकून श्रीकृष्ण बसलेले असताना यदुराया वंदन करतो म्हणत व्यासमुनी तिथे आले आणि म्हणाले की इतक्या अकल्पितपणे आपला अवतार समाप्त होईल असं वाटलं नव्हतं. आपली भेट झाली नाही तर माझ्या नियोजित कार्यात न्यून राहील म्हणून मी तातडीने इथे आलो. मधुसूदना, या अवघड क्षणी आपल्याला कष्ट देतोय त्याबद्दल क्षमा करा. व्यासांचं बोलणं ऐकत असलेला हनुमान म्हणाला, महर्षी क्षमा करा, पण आपण काय बोलता तुम्हाला कळतंय? अहो, यदुवंशाचा नाश झालेला आहे. बलरामांची अवतार समाप्ती झालेली आहे. द्वारका बुडण्याच्या बेतात आहे. अशा वेळी बायका मुलांना वयोवृद्धांना अनाथ करून प्रभू देहत्याग करतील असं का तुम्हाला वाटतंय? कुणा व्याधाच्या विषारी बाणाने मृत्यू यावा इतके का श्रीकृष्ण दुर्बल आहे? अहो, या भूलभुलैयाच्या नटखट लीला तुम्हाला का ठाऊक नाही? पूतनावध, कालिया मर्दन, त्रिपुरासूर असल्या विखारांनी ज्याच्यावर काही परिणाम झाला नाही तो परमात्मा एका यक्कश्चित व्याधाच्या बाणाने मृत होईल असं शक्य तरी आहे का? महर्षी, कृष्णलीलेचं एक नवं गारूड पाहण्याचं आपल्याला सद्भाग्य लागतं. हनुमंताचं हे बोलणं ऐकून कृष्ण क्षणभर वेदना विसरून हसले. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मर्षी, हा हनुमंत त्रिकाल ज्ञानी आहे. ह्यानेच हे असं बालिश तरकट रचल्यावर हसू येईल नाही तर काय? अहो, प्रभू रामचंद्रासारख्या अवतारी पुरुषाचा अंत पाहिलेला हा बुद्धिमंत कृष्णपर्वसुद्धा कधीतरी संपणारा सरळ साधा विचार याला सुचू नये का? अरे कपिश्रेष्ठा, एका मानवी गोपाळाला देवदेवतांच्या पंक्तीला बसवण्याचा तुझा खटाटोप व्यर्थ आहे. माझ्या पावलाचा वेध घेतलेला हा बाण तू काय सामान्य समजलास? साक्षात गांधारीचा शपथ व्यर्थ होईल का? शाप व्यर्थ होईल का? यदुवंशाचा निकाल, बलरामाचा निर्णय, या गोष्टी काय सुचवतात? प्रसन्न हास्य करीत हनुमंत म्हणाला, हे सर्वेश्वरा, तुमच्या चेष्टा काय या मर्कटाला माहीत नाही. बंदिशालेत तुम्ही जन्म घेतला तेव्हापासूनच प्रभू रामचंद्र नव्याने अवतार धारण केल्याचं माझ्या लक्षात आलं. तेव्हापासून मी तुमच्या समीप आहे, कधीही तुम्हाला न सोडता. तुमच्या प्रत्येक अलौकिक कृतीचा मी साक्षीदार आहे. तुमच्या प्रत्येक लीलेमध्ये मला प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झालेला आहे. तू अर्जुनाला सांगितलेली गीता रामराया, तुम्हाला मी रामरायाच म्हणतो, तू अर्जुनाला सांगितलेली गीता रामराया मी सुद्धा तितक्याच एकाग्रतेने श्रवण केली आहे. त्यात तूच परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां अशा शब्दामध्ये आपल्या अवतार कार्याची कबुली दिली आहेस, तेव्हा ती खोटी कशी असेल? हां, आता या प्रसंगीची लीला जर तुम्ही मला दाखवू इच्छित नसाल तर, किंवा ती पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबात नसेल तर, हे यदुराय आपण स्पष्ट सांगा. मी क्षणार्धात इथून अदृश्य होतो, पण माझी दिशाभूल करून मला फसवून. मारुतीची ती भक्ती पाहून व्यासही भारावून गेले, पण दुःखार्थ स्वरात म्हणाले, रामदूता, अरे तुझं पुण्य थोर म्हणून योगेश्वरांचं अंत्यदर्शन घेण्याचं भाग्य तुला लाभ. अरे, एका अर्थाने ही श्रीकृष्ण लीलाच आहे. गोपाल हा अवतार आहे तुझं म्हणणं खरं असलं तरी अवतार समाप्ती ही सुद्धा स्वाभाविक नव्हे काय? अर्थात या कश्चित बाणाला त्याचं श्रेय मिळावं यामागे काहीतरी कार्यकारण भाव असावा. मला वाटतं माधवा, तूच तो स्पष्ट करू शकतोस. हनुमंतानेही व्यासांच्या बोलण्याला पुष्टी देऊन म्हटलं, हे यदुराया, अनुमती असल्यास मीही काही विचारावं म्हणतो. डोळ्यांवर महानिद्रेची झापड येत होती. ती सारून भगवान म्हणाले, अवश्य विचारा. कपिश्रेष्ठा, तू आणि व्यास महर्षी तुम्ही दोघेही चिरंजीव आहात. भविष्यात कृष्णचरित्राविषयी काही शंका उपस्थित झाल्या
तर तुम्ही त्यांचं निरसन करू शकाल, पण तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन असं मला वाटत नाही, कारण बाणातलं विष चढायला लागलेलं आहे, जीभ जड व्हायला लागलेली आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान महानिद्रेची डोळ्यावरती अगदी झापड येत होती, परंतु जीभ जड व्हायला लागली होती. त्या सगळं कष्टाने सहन करीत भगवान म्हणाले, हे चिरंजीवांनो, पुन्हा सांगतो की मी एक सामान्य गोपालक आहे. मला देवत्व चिकटवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. असुरांचं निर्दालन मी केलं, पण तसं करणारा मी एकटाच वीर नाही. या युगातच भीम, अर्जुन, बलराम अशी किती नावं सांगू. अस्त्रविद्या, शस्त्रविद्या यांचं ज्ञान मी प्राप्त केलं. शत्रूला मारल्यानंतर फिरून पुन्हा हातात येणारं सुदर्शन चक्र मी सिद्ध केलं, पण त्यात विकसित तंत्रज्ञानाचा भाग होता, दैवी शक्तीचा नव्हे. काही प्रसंगी हनुमंता तू सांगितल्याप्रमाणे शत्रूवर प्रभाव टाकण्यासाठी मी साक्षात ईश्वर आहे असं म्हटलंही असेल. त्यामुळे कदाचित तुम्ही माझ्यात दैवी सामर्थ्य पाहता, पण माझं ते बोलणं लाक्षणिक अर्थानेच घ्यायचं आहे. कपिश्रेष्ठा, गीता मी सांगितली असं तू म्हणालास, पण त्यात मी नवीन काय सांगितलं? सांदीपनींच्या तोंडून ऐकलेली धर्मतत्वच मी प्रक्षिप्त रूपात सांगितली. ती सांगताना मी कोणी धर्माची मूल्य सिद्ध करणारा द्रष्टा आहे या भूमिकेतून सांगितलेली नाही. आणि माझा तो उपदेश मोहपाशात गुंतलेल्या मूढ अर्जुनाला केलेला आहे, तुझ्यासारख्या बुद्धिवंताला नव्हे. अरे, त्यावेळी अर्जुन आपला सारासार विचारच गमावून बसला होता. लाक्षागृह, द्रौपदीची विटंबना, वनवास, अज्ञातवास असे सर्व अत्याचार विसरून ऐन युद्धप्रसंगी अर्जुनाचं प्रेम उफाळून आलं. एखाद्या षंढाला शोभेल असं त्याचं वागणं पाहून मला फार राग आला. दुराचाराविरोधी लढ्याला माझा हुकमी एक्काच, अवसानघात करणाऱ्या शंकेने मी कासावीस झालो. दुराचार मला वाकुल्या दाखवत खदखदा हसत आहे असं मला वाटायला लागलं. हे चिरंजीवांनो, तुम्ही म्हणता तसलं विधिलिखित बदलण्याचं दैवी सामर्थ्य जर माझ्यात असतं, तर त्या षंड अर्जुनासह साऱ्या कौरव सेनेला मी त्या क्षणी भस्म केलं नसतं का? पार्थाची मनधरणी करण्याची मला काय जरूर? ह्यावेळी धर्मतत्वांच्या आधारानेच अर्जुनाला युद्धप्रवण करणं शक्य होतं हे फक्त मी जाणलं, आणि त्यानंतर गुरुमुखातून ऐकलेली ती तत्वच मी उद्धृत केली. एवढंच की ती शाश्वत तत्व मी माझ्या शैलीत सांगितली. मी धर्मरक्षक आहे. गीतेमधलं तत्त्वज्ञान मी अनुभवलेलं आहे, पण ती माझी निर्मिती आहे असं माझा अहंकार अजिबात मला नाही. ती सगळी मूल्य शाश्वत आणि चिरंतन आहे. व्यास म्हणाले, केशवा, तुझ्या विनयाला तोडा नाही, तुझ्या विनयाला तोड नाही, पण तरीही तुझं देवत्व प्रकट करणारे काही प्रसंग शिल्लक राहतातच. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी वस्त्र पुरवून तू तिची लाज राखलीस. युद्धप्रसंगी अर्जुनाला तू विश्वरूप दर्शन दिलंस. यांना चमत्कार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? हनुमंतानेही व्यासांच्या बोलण्याला पुष्टी देत जोडत म्हटलं की हे यदुराया, अनुमती असल्यास मीही काही विचारावं म्हणतो. अवश्य विचार. कपिश्रेष्ठा, तू आणि व्यास महर्षी चिरंजीव आहात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा चिरंजीव म्हणतोय, कारण भविष्यात कृष्णचरित्राविषयी काही शंका उपस्थित झाल्या तर तुम्ही त्यांचं निरसन करू शकाल, पण सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी देऊ शकेल असं मला वाटत नाही. हनुमंताने विचारलं, प्रभू, रामावतारामध्ये रामचंद्रांचं एकपत्नी व्रत पाहता ह्या अवतारात आपल्याला वाटणारी स्त्री सहवासाची ओढ, आपला नारीवर्ग, त्यांच्याशी आपण केलेल्या क्रीडा, हजारो स्त्रियांचा पती म्हणून घेणं, एकंदरीतच स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला असलेलं स्वारस्य, प्रभू क्षमा करा, पण आपल्या चरित्रातलं हे पर्व मला सतत खटकत राहिलेलं आहे. विशेषतः रामावतारात एकपत्नी व्रत आहे आपलं भूषण, तर कृष्णावतारात हे दुसरं तो. हे असं कसं? कृष्णाच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू फुटलं.
ते म्हणाले, फार छान प्रश्न केलास. अरे ब्रह्मचारी कपिश्रेष्ठा, माझ्या लीलांच्या विषयी तुझ्याच काय, पण बहुत जणांच्या मनात विकल्प असावे. या महर्षी व्यासांना विचार. तू स्वतः निर्लेप आहेस म्हणून स्पष्ट बोलण्याचं धाडस केलंस, इतर गप्प बसून राहतात. हे ब्रह्मचारी, तरीही तुझी शंका अर्धवट आहे असं मी म्हणेन. तुझी खरी शंका अशी आहे की अनेक स्त्रियांशी रत होऊनही स्वतःला मी ब्रह्मचारी कसं म्हणून घेतो आणि तिचं निराकरण मलाच करायला हवं. कपिवर्या, ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं? सामान्यपणे स्खलन न होणे याला ब्रह्मचर्य म्हटलं जातं. पण तो विचार फक्त स्थूल देहाच्या संदर्भात झाला. मनाचं काय? दृष्टीला न दिसणारे कितीतरी अमंगल घटक हे मनात ठाण मांडून असतात, कायमच स्थित आहेत. बाहेरून दिसणारे आपल्या शरीराचे मलमूत्र, स्वेद, कफ इत्यादी तर दिसतातच, पण अंतर्गत असलेले, अंतःकरणात असलेले अंतःस्त्राव असतात. खरं तर ब्रह्मचर्याची घमेंड तशी निरर्थक आहे. म्हणून तर प्रजननाची क्षमता नसलेल्या मानवाला नपुसक म्हणतात. तेव्हा ब्रह्मचर्याचा अर्थ इतका उथळ आणि संबंध नाही. ती एक अतिउच्च वृत्तीशून्य अवस्था आहे. ज्ञानदृष्टीने आत्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती म्हणजे स्त्री. म्हणून जो प्रकृतीचा भोग घेत नाही त्याला ब्रह्मचारी म्हणता येईल. म्हणजेच जो इंद्रिय ग्रामावर येत नाही तो ब्रह्मचारी. कालच्या प्रवचनामध्ये आपण याच बाबतीत वैराग्यावरती भाष्य केलेलं आहे. तेच इथे आपल्याला लागू होतं की जो इंद्रिय ग्रामावर येत नाही, म्हणजे ज्याच्या काबूमध्ये सगळी इंद्रिय आहेत, तो ब्रह्मचारी. जरासंधाचा पराभव करून मी जगावरचं हे संकट दूर केलं, त्यावेळी त्याच्या बंदिवासात भोगदासी म्हणून खितपत पडलेल्या सहस्रावधी अबलांची मी मुक्तता केली. पण माझ्यासाठी तो एक मोठी आपत्ती निर्माण झाली. दुष्टांनी भ्रष्ट केलेल्या त्या नारी समूहाला समाज स्वीकारायला तयार नव्हता. इतकंच काय, पण त्यांची प्रतिष्ठापना करायला शास्त्रात काही आधारही नव्हता. अशा वेळी इच्छेविरुद्ध अत्याचाराला बळी पडलेल्या त्या नारींनी काय आत्मनाश करून घ्यायचा? हनुमंता, त्या अबलांनी आपलं भवितव्य माझ्यावर सोपवलं. त्यांचं पुनर्वसन करायला धर्मनिष्ठ समाज मान्यता देईना. अशा वेळी धर्मसंकेताच्या विरुद्ध जाऊन मी या अबलांचं पाणिग्रहण केलं. त्यांनी न केलेल्या चुकीबद्दल त्यांचं जीवन शाप ठरावं हे मला पटेना. म्हणून त्या सर्वांना पत्नीपद बहाल करून मी त्यांना एक अधिष्ठान दिलं आणि त्यांच्या योगक्षेमाचा भार मी माझ्या शिरावर दिला. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी ही शपथ तर मी रुक्मिणी विवाहाच्या वेळीच घेतली होती. आणि घेतलेली शपथ किंवा दिलेलं वचन मी पाळलं नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळे माझ्या या सहस्रावधी स्त्रियांची चिंता करताना स्त्रीसुख ही भावना माझ्या मनाला शिवली तरी असेल का? हनुमंता, पत्नी विरहाने व्याकुळ झालेल्या रामाची मानसिक अवस्था कोणालाही, अगदी तुझ्यासारख्या ब्रह्मचार्यालाही चटकन पटते. पण असंख्य स्त्रियांच्या नित्य सहवासामुळे मी भग्नमनस्क झालो असेल हे कोणाच्या लक्षात येत नाही. हे रामभक्ता, लोकपवादापायी निष्कलंक आणि पतिव्रता सीतेचा श्रीरामांनी त्याग केला. उलट लोकापवादाची पर्वा न करता अनाथ अबलांचं मंगल करण्यासाठी स्वतःचं चारित्र्य हनन करून घेतलं. यात श्रेष्ठ कोण हे तूच ठेव. कामेच्छा, भोगलालसा मला कधीही स्पर्श करू शकला नाही. भोग, शमन, तृप्ती हे सगळे मनाचे व्यापार आहेत. आणि ज्याचं मन त्याच्या हातात आहे, ज्याचा मनावरती ज्याचा ताबा आहे, त्यांच्या दृष्टीने इंद्रिय भोगांच्या आहारी जाऊन हा कृष्ण कधी कामातूर झाला नाही. माझी प्रत्येक कृती ही निष्काम वृत्तीने केलेली आहे. त्यामुळे त्याचा चांगला वाईट असा कुठलाही लेप मला चिकटला नाही. गोपींशी रमबाण होणारा मी खरं तर मातृपूजक आहे. मानवी जीवनामध्ये स्त्री हे सौख्य आणि शांतीचं परमनिधान आहे. स्त्रीचं दुराचरण, तिचं स्वैरवर्तन किंवा तिचं पतन यासाठी प्रत्येक वेळी पुरुषच कारणीभूत असतो हे चिरंतन सत्य आहे.
स्त्रीची 4 रूपं आहेत. माता, भगिनी, कन्या आणि पत्नी, ही ती 4 रूपं. हे अंजनेया, कृष्ण स्त्रीच्या पत्नी रूपाशी कधीच तादात्म्य पावला नाही. म्हणून निरंतर स्त्री सहवासात राहूनही मी स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. माझ्या दूध मातेचाच नव्हे तर तिच्या बरोबरीच्या सर्व गोपींचा मी बाळ होतो. केवळ सुभद्रेचाच नव्हे तर कोणतंही नातं नसताना कृष्णेचा मी बंधू आहे. कृष्णाच्या कृतीमध्ये, कृष्णाच्या उक्तीमध्ये कधीही विषय होवाचा अंश नव्हता. म्हणून कृष्णाच्या सहवासात नारी निर्भयतेने मुक्तपणे वावरत असत. म्हणूनच एका वेळी अनेक स्त्रियांशी रत होऊन सुद्धा कृष्णाचं ब्रह्मचर्य भंग होऊ शकते. पण हनुमंता, अरे मला अवतारी पुरुष मानून सुद्धा माझ्या स्त्री सहवास तुला जर उचला नाही तर पुढे येणाऱ्या कलियुगात तुझं कसं होणार? त्यावेळी स्त्री पुरुषांचे प्रच्छन्न व्यापार बघितल्यावर चिरंजीवित्व हा आपल्याला एक शाप आहे असं तुला वाटेल. हे बोलता बोलता कृष्ण अडखळायला लागले. व्यासांनी त्यांना पाणी पाजलं, थोडं नेत्रांवर शिंपडलं आणि म्हणाले, भगवंता, यावरून आठवली परीक्षिताच्या जन्मवेळी तू केलेली प्रतिज्ञा. तू म्हणाला होतास, जर आजपर्यंत मी असत्य भाषण केलं नसेल, जर मी युद्धात पाठ दाखवली नसेल, जर आयुष्यात माझ्या ब्रह्मचर्याचा कधी भंग झाला नसेल तर हे मृत बालक जिवंत होईल. त्यापैकी तुझ्या ब्रह्मचर्याविषयीची जी शंका होती ती आपोआपच फिटली. पण तुझं खोटं न बोलण्याबाबत तू केलेल्या विधानाचं काय? तुझ्या असत्य वागणुकीचे कितीतरी प्रसंग सांगता येत आणि तरीही तू स्वतःला सत्यव्रती म्हणवतोस. हे कसं पटावं? तसंच भगवंता, युद्धातून पळून गेलास म्हणून तुझं नाव रणछोड पडलेलं असताना आपण युद्धात कधी पाठ दाखवले असं तू कसं म्हणू शकतोस? महर्षी, सत्य याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ वरवरचा, म्हणून चाकोरीबद्ध आणि ठोकेबाज. माझ्या सत्यवचनाची प्रतिज्ञा जी मी केली त्यावेळेला ती ऋताधिष्ठित आहे. ऋत नाही ते अनृत, ऋत नाही ते अनृत म्हणून लोकांना वाटतं ऋत म्हणजे सत्य, पण तसं नाही. ऋत शब्दाचा वास्तविक अर्थ असा आहे की विश्वव्यापक नियम, आणि सत्य म्हणजे ह्या विश्वव्यापक नियमांचं पालन करून सर्व भूतमात्रांचं कल्याण साधणारं जीवन. यद भूतहितम अत्यंतम तत्सत्यम मतम मम. याच्यामध्ये सगळ्या भूतांचं अत्यंत क्षेम आहे ते सत्य असं माझं मत. नराधम मागे लागलेली एक अबला आश्रमात आश्रयाला आली. मागोमाग दुष्ट आले आणि तिचा ठाव ठिकाणा विचारू लागले तर सत्यवचन कोणतं म्हणायचं? तिचा ठाव ठिकाणा सांगायचा का ठाऊक नाही असं सांगायचं? युधिष्ठिर असला तर त्याने पहिला पर्याय वापरला असता, कारण त्याला फक्त नाकासमोरचं सरळ सत्य दिसत होतं. तेव्हा ज्या प्रसंगात मी सत्यानं वागलो नाही असं वाटतं त्या प्रसंगांच्याकडे सत्याची ही व्याख्या लावून टाक. कालयवनाच्या लढाईत, आता तुमचा प्रश्न युद्धामधल्या माघारीबद्दल. कालयवनाच्या लढाईत मी रणातून माघार घेतली, ती कालयवनाशी झालेल्या लढाईमध्ये. ही लढाईमध्ये मी माघार घेतली, युद्धातून नव्हे. का तर लढाई म्हणजे युद्ध नाही. युद्ध हे एखाद्या ध्येयासाठी साध्य केलं जातं. लढाई ही त्या अंतिम साध्याच्या आड येणारा अडथळा दूर करण्याची केली जाते. अशा तऱ्हेने युद्ध आणि लढाई यातला फरक लक्षात घेतल्यावरती लढाईतील माघार हा डावपेचाचा भाग. ती युद्धातली माघार तशी डावपेचाचा भाग होत नाही, त्याच्यामध्ये तुमचं साध्यच तुम्ही गमावून बसलेले असतात. तर युद्धातील माघार म्हणजे ध्येयापासून माघार असते. त्या अर्थी अंगीकारलेल्या कोणत्याही ध्येयापासून मी विचलित झालेलो नाही. माझ्या भक्तांसाठी मी रणछोड हे बिरुद, त्यांचा प्रेमभाव जाणून मोठ्या अभिमानाने वागवत असतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंता, द्रौपदीला वस्त्र पुरवून केलेला चमत्कार तरी तुम्हाला नाकारता येणार नाही. बोलताना कृष्णाला कष्ट होत होते, तरीही झाडाच्या बुंध्यावर रेलत भगवान म्हणाले, महर्षी, तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याइतपत ताण माझ्यात नाही आणि वेळही नाही. दुसरं असं
की त्या त्या प्रसंगाचं तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. वस्त्र हरण प्रसंगामध्ये माझी कसलीही अद्भुत क्रिया नाही. त्या प्रसंगातून द्रौपदी वाचली याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे तिच्या पातिव्रत्याचं तेज आणि दुसरं म्हणजे तिची अतूट श्रद्धा. सभेमध्ये त्यावेळी उपस्थित लोकांच्यापैकी फक्त दुर्योधन, कर्ण आणि दुःशासन सोडून बाकी सगळ्यांनी डोळे मिटून घेतले होते. भर सभेत त्या नारीच्या वस्त्राला त्या अधमाने स्पर्श करताच द्रौपदीच्या नेत्रातून अंगार उसळून आला. तिचं मन माझ्या सामर्थ्याशी इतकं तादात्म्य झालं की तिच्या शरीरावर एक प्रकारचं ज्वालाग्रही तेज उभारून आलं. त्याच्या दाहकतेने ते दुष्ट अक्षरशः दिपून गेले आणि मग आपण एकामागून एक अशी तिची वस्त्र सोडतो आहोत असा आभास दुःशासनाच्या मनात निर्माण झाला. पतिव्रतेचं तेजच एवढं दाहक असतं. पतिव्रता अनुसूयेच्या नेत्र सामर्थ्यापुढे महाप्रतापी त्रिदेवांना जिथे मदनाचा त्याग करून बालवृत्ती धारण करावी लागली तिथे या दुष्टांची काय कथा. कपिश्रेष्ठा, फार दूर कशाला, एवढा वल्गना करणारा रावण पण सीतामाई ताब्यात असताना सुद्धा त्यांना स्पर्श करण्याचं धाडस त्याला झालं नाही. कारण पातिव्रत्याचं तेजच असं असतं. द्रौपदीचं पातिव्रत्य आणि चारित्र्य अनुसूया आणि सीतामाईच्या जोडीचं होतं हेच त्यामागचं खरं रहस्य. एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी की त्या अवघड प्रसंगी माझ्यावरच्या निष्ठेने तिला तारून दिलं. माझ्या स्मरणामुळे तिचं मनोबल वाढलं. पण त्याचं श्रेय मला कसं घेता येईल? रामभक्ता, अरे रामनाम लिहिलेली शिळ्या सागरात तरंगली पण साक्षात रामाने टाकलेली शिळा नाही तरंगली हे तुला ज्ञात नाही काय? यामागे निष्ठेचं आणि श्रद्धेचं जे अधिष्ठान आहे तेच द्रौपदी वस्त्र हरणाला आहे. तेच रहस्य अर्जुनाला दिसलेल्या माझ्या विश्वरूपात आहे. माझ्या कथनाशी पार्थ इतका एकरूप झाला होता की त्यानुसार अपेक्षित दृश्य त्याला माझ्यात दिसू लागले. बुद्धिमंता, ही मानसशास्त्राची किमया आहे. शत्रूचा निपात करण्याचं सामर्थ्य जर माझ्या एकट्यात असतं तर कृष्णनीती आणि सगळे उपद्व्याप याची काही जरूर होती का? गोपाल कृष्ण महाराज की. इतकं बोलण्याने श्रमून गेलेल्या कृष्णाला उसंत न देताना व्यास महर्षी म्हणाले, केशवा, माझ्या एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या शंकेचं तूच निराकरण करावंस अशी माझी विनंती आहे. कौरव पांडव युद्धात भीष्म, द्रोण, कर्ण, अभिमन्यू तसं दुर्योधन यांचा मृत्यू कसा झाला? ज्या तऱ्हेने त्यांचा मृत्यू झाला त्याला तू धर्मयुद्ध म्हणू शकतोस का? त्याला धर्मयुद्ध कसं म्हणायचं? वेदव्यासा, धर्म कशाला म्हणायचं? सद्वृत्तींचं पोषण करतो तो धर्म, म्हणून पर्यायाने दुष्ट प्रवृत्तींचं पोषण करतो तो अधर्म. तर कौरव आणि पांडवातलं युद्ध हे दोन दुष्ट आणि सृष्ट प्रकृतींच्या मधलं युद्ध होतं. त्यात पांडवांचा जय झाला तो सदाचार आणि कृष्णनीतीच्या बळावर. धर्म हा समाजात आपोआप रुजत नाही, त्याची प्रतिष्ठापना करावी लागते. हे काम शासनकर्त्यांचं असतं. पण शासनकर्ते जेव्हा अधर्माचरण करतात तेव्हा धर्म बासनात बांधून ठेवतात. आपल्या दुष्कृत्यांना शास्त्राधार शोधून काढतात. धर्मतत्वांचे सोयीस्कर अर्थ सांगायला लागतात. अशा वेळी कृष्णाला प्रकट होणं भाग पडतं. हा कृष्ण कठोर असतो कारण क्षमाशील स्वभाव बाळगून दुष्टांचं निर्दारण होत नसतो. शस्त्राने काय होतं? शस्त्राने दुर्जनांचा नाश करता येतो पण दुर्जनांची दुष्ट प्रवृत्ती नाहीशी होत नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध करावं लागतं. त्यासाठी नीतीसारखं शस्त्र वापरावं लागतं. ह्या युद्धात दुष्ट निर्मूलन तर झालंच, त्याचबरोबर दुष्ट प्रवृत्तींचंही दमन झालं. म्हणून मी याला धर्मयुद्ध म्हणतो. धर्मयुद्धात कृष्णनीतीमुळे धर्माचा जय होत असतो. हनुमंता, व्यास महर्षी, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा चिरंजीव म्हणून संबोधत आहे. भविष्यात वस्तुनिष्ठ दृष्टीने कृष्णलीला सांगण्याचं काम तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे. कृपा करून कृष्णलीलांना कोणतंही देवत्वाचं परिमाण लावू नका. कृष्ण तुमच्यापैकीच एक होता हे त्यांना कळू द्या, म्हणजे कृष्ण होण्याची आकांक्षा ते बाळगतील.
कृष्णाला देव्हाऱ्यात बसवलं तर पंचोपचार करून लोक त्याला विसरतील. अलौकिक असता तर स्वतःच्या पुत्रपौत्रांच्या अनिर्बंध वर्तनाला आळा घालता आला असता. कृष्णाच्या नजरेसमोर त्याच्या वंशाचा नाश झाला हे जगाला कळू द्या. सती गांधारीच्या शापामुळे वेदनामय मृत्यू त्याच्या वाट्याला आला हे लोकांना कळू द्या. कृष्ण, हनुमंत आणि बादरायण व्यास यांचा हा संवाद संपत असता झुडपात दडलेला व्याध प्रकट झाला. आपल्या हातून केवढा मोठा अनर्थ घडला या जाणीवेने त्याचं मुख म्लान झालं. श्रीकृष्णांना वंदन करून व्याध म्हणाला, श्रीकृष्णा, मी तर मृगमुख समजून शरसंधान केलं. एका श्रेष्ठ पुरुषाचा वध केल्याचं महत्पाप माझ्या हातून घेतलं. धीर गंभीर स्वरात कृष्ण म्हणाले, व्याधा, मृत्यू हेच या जगातलं निखळ सत्य आहे. इहलोकींच्या सगळ्या पाप तापांचं परिमार्जन होऊन माणसाला मुक्त करणारा मृत्यू खरं तर प्रत्येकाचं परमप्राप्तव्य आहे. कुणी सांगावं? कदाचित आजवर न अनुभवलेलं असं दारुण दुःख भविष्यात माझ्या नशिबी असू शकतं. व्याधा, माझ्या दृष्टीने तू माझा तारणहारच. योग्य काळी योग्य वेळी या वासुदेव कृष्णाच्या जीवनाला पूर्णविराम देऊन तू एक महान कर्तव्य पार पाडलंयस. व्याधा, मी तुझा ऋणी आहे. कृष्णाच्या कमळ नेत्रातलं तेज क्षीण व्हायला लागलं, पापण्या मिटायला लागल्या. एवढा वेळ सुन्न होऊन बसलेला हनुमंत एकदम भानावर आला. व्याधाकडे धावत जाऊन तो म्हणाला, व्याधा, तुझी चूक तुझ्याच तोंडाने तू कबूल केलेली आहेस, तेव्हा तुला तुझ्या ह्या प्रमादाबद्दल मी देत असलेली शिक्षा भोगायला तयार हो. या माझ्या गदेने तुझं चूर्ण करून टाकतो. गदा उगारायला सज्ज झालेल्या हनुमंताला आवरत व्यास म्हणाले, थांब हनुमंता, थांब. अशी चूक करू नको. हा व्याध कोणी साधासुद्धा नाही. प्रभू श्रीकृष्णासारख्या पुरुषोत्तमाच्या अवताराची समाप्ती करणारा हा प्रत्यक्ष काळ आहे. रामावतारातला हा वाली आहे आणि हनुमंता कृष्णावतारातली भगवंताची ही शेवटची लीला आहे. कृष्णाचा देह नष्ट झाला तरी कृष्ण नष्ट होणार नाही. कृष्ण कधीच मरत नसतात, कारण प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये कृष्ण असतातच आणि आवश्यक तेव्हा ते प्रकट होऊ शकतात. कालाला नमस्कार करून आपण भगवंताच्या कार्याला लागूया असं म्हणून व्यास आणि हनुमंत व्याधापुढे नतमस्तक झाले. कालाय तस्मै नमः. कृष्णचिंतन माझ्याकडून वदवून घेतल्याबद्दल मी ऋणी आहे. थांबा थांबा श्रोते हो, मला माझं भरतवाक्य बोलू द्या. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमचे विनवीत असे. ओम तत्सत. श्रीकृष्णाय नमस्तु. इदं किती झाले?